आज पाहूया सॉफ्टवेअर कसं बनतं, म्हणजे एका कल्पनेपासून ते थेट फोनमधल्या ॲपपर्यंतचा प्रवास. ही काही जादू नाहीये, तर ही एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे जी कल्पनांना खरं रूप देते. सॉफ्टवेअर म्हणजे फक्त कोड नसतो, खरं तर ते समस्या सोडवण्यासाठी बनवलेलं एक प्रॉडक्ट आहे. हीच ती शिस्त आहे जी सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रक्रियेला व्यवस्थित करते आणि त्याची गुणवत्ता ठरवते. या टप्प्यात कल्पनेतलं काय करायचं आहे ते प्रत्यक्षात कसं करायचं याचं डिझाईन ठरतं. या पायऱ्या फॉलो केल्यामुळे कोड लिहायच्या आधीच डिझाईन परफेक्ट आहे याची खात्री करता येते. अगदी बँकिंग ॲपसारखं, ज्यात लॉग इन, बॅलन्स चौकशी आणि फंड ट्रान्सफरसाठी वेगवेगळे विभाग असतात. ब्लूप्रिंट तयार झाल्यावर सॉफ्टवेअर बनवण्याच्या 2 मुख्य पद्धती समोर येतात. दोन्ही अगदी वेगळ्या आहेत. वॉटरफॉल मॉडेल म्हणजे एका सरळ रेषेतलं काम, तर ॲजाईलमध्ये छोट्या छोट्या टप्प्यात काम पूर्ण होतं. अजाईलमध्ये माणसं, टीमवर्क आणि बदलांना जास्त महत्त्व आहे, त्यामुळे अंतिम प्रॉडक्ट गरजा पूर्ण करतं. स्क्रम हा अजाईलचाच एक लोकप्रिय प्रकार आहे. यात प्रत्येकाची जबाबदारी निश्चित असते, ज्यामुळे काम पुढे जातं. सॉफ्टवेअर तयार झालं की मग सुरू होते त्याची खरी परीक्षा, म्हणजेच टेस्टिंग फेज. क्वालिटी अश्युरन्स म्हणजे चुका होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं, आणि क्वालिटी कंट्रोल म्हणजे झालेल्या चुका शोधणं. म्हणजे कोड न चालवता कागदपत्रं तपासली जातात आणि कोड चालवून सॉफ्टवेअरचं प्रत्यक्ष कामही पाहिलं जातं. टेस्टिंगचेही वेगवेगळे स्तरं आहेत. छोट्या घटकांपासून सुरू होऊन संपूर्ण सिस्टीमपर्यंत चाचणी केली जाते. यासाठी टेस्टर वापरकर्त्यासारखा म्हणजे ब्लॅक बॉक्स किंवा डेव्हलपरसारखा म्हणजे व्हाईट बॉक्स विचार करून चुका शोधतात. आणि गुणवत्तेचं सर्वोच्च ध्येय 6 सिग्मा म्हणजे 10 लाख संधींमध्ये फक्त 3.5 चुका. पण खऱ्या वापरात काही समस्या येतातच. इथेच डिफेक्ट मॅनेजमेंटचं महत्त्व कळतं. प्रत्येक बगचा एक ठरलेला प्रवास असतो. तो नोंदवला जातो, दुरुस्त होतो आणि शेवटी बंद केला जातो. हा संपूर्ण प्रवास कल्पनेपासून ते मेंटेनन्सपर्यंत एका खास इंजिनिअरिंग विचारसरणीवर अवलंबून असतो. ही तत्त्व इंजिनियर्सना सोपे, उपयुक्त आणि टिकाऊ सॉफ्टवेअर बनवायला मदत करतात. याचं उत्तर फक्त प्रक्रियेत नाहीये, तर ही इंजिनिअरिंगची तत्त्व किती कलात्मकतेने वापरली जातात यात आहे.